घरीच नाही वाटत ही. जाऊन दे, नंतर येते. मेवणी बाय काय करताय इकडं दुसऱ्याच्या घरी? अरे काय नाही, मैत्रिणीकडे आलते तर आता ती घरातच नाही म्हणून म्हंटल आता जाऊन दे, नंतर येईन म्हणून. होय, हा. या मग जरा गप्पा मारीत बसू. अरे तुमच्या संग काय गप्पा मारायच्यात, मला काम ऐकलंय, नंतर येते मी. अहो मेवणी बाय, हा. तुम्ही साड्या मात्र लय एक नंबर घालता बर का. मी वय हा. छान आहे ग साडी. एक नंबर. बसा ना बसून बसा बोला. जरा, हा, बसून बोलू. चालते. मला ते पाय सांगू जरा. मेवणी बाय पलीकडे सारखं जरा. हा हा आईला मेवणी बाय, हा. तुमची चप्पल लय भारी बर का. माझी का? हा. हा. 2-3 हजाराची असेल नाही का? 3,000ची. अयो, करणे ऐकलं का? हा. तुमचं घड्याळ पण भारी बर का, मस्त आहे. हा ना. हा. आवडतं का रे तुला? छान हा. वाटतंय ना रे? तसं तर मला तुम्हीच आवडता. काय? अहो म्हणजे तुमची ती रेड साडी ती मला लय आवडती. हा, माझी रेड साडी का? अरे गोळ्या, लय दिवस झालं रे ती मी घातली नाही. तुला आवडती का ती? हो मला लय आवडती. मला पण लय आवडती. उद्या घालते तिला मी. हा, उद्या घाला. म्हणजे आपण काय करू माहिती का, एक मस्त सेल्फी काढू उद्या. हा, चालन चालन, मस्त सेल्फी काढू आपण. पाणीपुरी खायला पण जाऊ म्हणा ना. जाऊ ना, पाणीपुरी खायला पण जाऊ आपण. तू चालणार आहे का? आम्ही चालतो, एवढं काय तवा. चालते. मग जाऊ पाणीपुरी खायला जाऊ, पाहिजे तर शॉपिंगला जाऊ, एवढं काय ना. हा. आईला वराव, त्या म्युनी बाईला आहे ना गावभर शोधित होतो, पण ही तर या दोघांसोबत गप्पा मारीत बसली. अरे यार, मला तर म्युनी बाई सोबत गप्पा मारायच्या होत्या ना, मला बोलायचं होतं म्युनी बाईला. आता हे दोघं गप्पा मारीत बसलेत. ही दोघं काय लवकर हालायचे नाहीत राव. काहीतरी आयडियाच केली पाहिजे या दोघाला हाकलून द्यायची ना. काहीतरी आयडिया करतो जरा. हायला मेवणी बाई, तुमचं ते फुल भारी बर का. अरे ते असली नाही रे, नकली. हे बघ, हे आई, नकली होय. हा, पण मस्त आहे का नाही? हा, मस्त आहे. हम्म. ए काय रे तुझं? काय रे गोळा करण्या, काय? तुम्हाला आहे ना सरपंचाने बोलविले. कोणी बोलवले? सरपंचाने. सरपंच माहिती तुला कुठे गेलात? कुठे? तालुक्याच्या गावाला गेलात. काय खोटं बोलतो का? नाही, खरं बोलविलंय. जाणीग. अरे गोळ्या, खरं बोलविलंय. जाणीग. काम आहे काय ते सरपंचाचं? असू दे, आम्ही बघू जा पण. अरे सरपंच तालुक्याच्या गावाला गेलात, तुला सांगितलं कळतं का? मला सांगून गेल्यात. पळ. चाललाय इकडे खायला. बघितलं का तुषार? हा, तिथेच बसल्यात. मग अरे लय वाढून झालं, ते गप्पा मारायला लागले तर. मला काय वाटतंय, आपण ते दोघांना हाकलून लावू ना, आणि आपण दोघं गप्पा मारीत बसू ना. आयडिया भारी आहे भांड्याराव हा. कशी आयडिया? शाळेला म्हणजे ती गप्पा मारते तर आपण काय फाप केले. मग तेच ना, मग मी ती प्रयत्न बी केला त्या दोघांना हाकलून लावायचा, मग? पण ते असफल झाला प्रयत्न माझा. अरे एक काम कर ना, हं. सांग की सरपंचानी बोलावले दे लावून. हा, मग तेच केलं ना. मग मी मग? नाही जात का? नाही जायला गेलेत ना, काय आयडिया करावं तेच कळा ना. टिकटुक मंदी मंदी आली मंदी. थांब, मंदी का जाऊ आपण. तुझ्याकडे आहे का आयडिया काय? आज मंदी कसं चल मंदी 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 मंदी. काय रे? तू इकडे कुठं फिरती? अरे चालले होते तिकडे पुढे, बोल की. काय नाही, ती मिवनी बाई भेटली होती. हा. ती म्हणली मांदा बरोबर काहीतरी प्रायव्हेट बोलायचे, मला गप्पा मारायच्या होत्या, पण ती काय कुठं दिसलीच नाही म्हणली. हा काय? हा. बरं चालते, तसे काय काम नाही, जाते मी तिच्या घरी बोलायला तिला. ती तिकडे नाही घरी, मग इकडे आहे ते बघ, तिथे बसली. अरे हा, ते उगाच गोळ्या करण्याचं उडो फालतू गप्पा मारीत बसली काहीतरी वाटत. हा बर बर चालते, जाते मी बोलते. थँक्यू बर का. चालेल, काय चालायचं तर थँक्यू काय तवा. पण तुषार, मला एक कळलं नाही, काय? तिला का पाठवलंच रे तिकडं? अरे सगळं प्लॅनिंग असते, तू फक्त बघत राहा. प्लॅन नाही सक्सेस झाला तर माझं नाव बदलून टाक. चल 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 चल. ओ मेवणी बाई, तुम्ही परफ्यूम कोणता मारता हो? मी ना एंगेज परफ्यूम मारते. होय. मग आम्ही आहे ना तुम्हाला कॅडबरी परफ्यूम आणून देऊ. आणि पार्ले पार्ले. तू मला काय परफ्यूमची नाव पण नाही माहिती, आणि मला विचारता परफ्यूम कोणता मारता, काय कळतं का तुम्हाला? काय ग मेवणी बाई, मला विचारत होती वाटतं तू. अगं हा, मी तुझ्याकडे आलते, तू घरात नव्हती. मग मी काय करणार, मग मी माझ्या मैत्रिणीकडे आले तर ती पण नव्हती घरात. मग म्हंटल नंतरच भेटू आता तुला पण. हा काय, मला ते तुषार सांगत होता की मेवणी बाई विचारत होती तुझ्याबद्दल. हा का? काय बोलायचं होतं? अगं तुला मी नाही का बोलले, तिकडे आपल्याला जायचं होतं. अरे हा, बघ त्या दिवशी वेळच नाही भेटला, मग कॅन्सल झालं आपलं ते. हा ना. कुठे जायचे कुठे जायचे? अरे शॉपिंगला जायचं होतं हा. आम्हाला. ए मंदी, काय पण तू इकडे कशाला आली? आम्ही इथं गप्पा मारीत बसलो, तुला काही देखवत नाही? मग इथं काय भजन करायला आले का? मी पण गप्पाच मारायला आले तिच्या सोबत. काय बोलतो? काय गोळ्या, मग कधीच प्लॅनिंग करायचं? आज जाऊ ना आपण.
आज आज उशीर नाही का होणार? हा चालेल, जा 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 लवकर जा, तुला उशीर होईल. जा जा पळ 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 पळ. आमच्या दोघींना जाईल. हा ए दुसऱ्या काय त्या मंदीला कशाला तिथं पाठवलंच? बघ तीच गप्पा मारीत बसली का नाही बघ बरं. अरे यार ही मंदी एक ना, मला काय वाटलं माहितीये हा. का, मंदी तिथं जाईन, हा. गोळ्या करण्याला हुसकून लावीन, हा. मग ती तिथं गप्पा मारीत बसले की आपण दोघं जाऊ हा. आणि मंदीला हुसकून लावू. हा प्लॅन होता माझा, पण हे सगळं उलटच झाले. काय यार आईला. आता काय करायचं? काय दुसऱ्या काय मला एक आयडिया सुचली. काय आयडिया सांग पटकन. तू काय कर माहिती का, हा. तू फक्त इथे यांच्यावर लक्ष ठेव, मी आलोच जाऊन. लवकर ये पण. हा, येतो. पिवळी साडी ना त्या दिवशी लय आवडली होती बघ मला. हा ती ना तुला खरंच खूप छान दिसली असते माहितीये का. त्यांनी कमी केली असतं तर नसते घेतली. नाही तर काय. सरपंच मला सांगा, आपल्या गावातले तरुण जर अशा रिकाम टेकड्या अशा गप्पा मारीत बसले असेल तर मला सांगा गावाची प्रगती कशी होणार आहे? अहो, काहीतरी काम धंदा लावा यांना. करण्या गोळ्या, तुम्हाला मी सकाळी टोमॅटोला पाणी द्यायला सांगितलं होतं ना, दिलं का? अहो सरपंच, टोमॅटोला पाणी देऊन दुपारीच झालंय, अख्खं पाणी देऊन झालंय. आमचं काम उरकलं म्हणूनच आम्ही गप्पा मारीत बसलोय. झालंय ना? हा होय सरपंच, तुम्ही तालुक्याच्या गावाला गेलतो ना? अरे मग आलोय ना आता. हा का? बंड्या, हं? मला एक सांग, तुला खताची ट्रॉली भरायला सांगितली होती होई. खत ती ट्रॉली का नाही भरली रे? सरपंच अरे मी आता तिथून घरून आलोय तर ती ट्रॉली तशीच्या तशी उभी आहे, अख्खीची अख्खी. अरे 1000 रुपये उचल घेतले ना त्याच्यासाठी. चल तेवढं खत भरून दे मला. बंड्या, ये निवांत खत भरू ना, हाय तोपर्यंत. बसा आपलं. बसा काय बसा. होतं यांचं मध्ये? बघ की चांगलं आपण गप्पा मारत बसलेलो. काय गप्पा रंगल्या होत्या? हा? चाललं तर असंच बोलणं. हम्म काय? तू काय करतो पण इकडे? मी गप्पा मारायला आलोय आपल्या. होय, हायला लवकर गेला पाहिजे, नाही तर बस गेली तर कुठं होईल. काय खरं आहे, पटापटा जावं लागतंय. ए करण्या, गाव गुरु दादा, अरे कुठे चाललंय तू मला न सांगता? गाव सोडून चाललो. अहो गुरु दादा रडता कशाला? करण्या, मला माहितीये तू गाव सोडून का चाललाय. त्या का? सरपंचाने तुला कामाला ठेवलं, गुरा ढोरावानी तुझ्याकडून काम कष्ट करून घेतेत, राबून घेते तुला, आणि तुला वेळच्या वेळ पेमेंट देत नाही, पगार देत नाही, म्हणून तू गाव सोडून चाललाय. मला माहिती हेच कारण आहे. अहो तसं नाही काय गुरु दादा. तसंच आहे करण्या, तू अजिबात बोलू नको, काहीच बोलू नको. मला माहितीये काय आहे ते. अहो तुम्ही माझं ऐकत खरं. अजिबात ऐकून घेणार नाही मी तुझं. तुला माझी शपथ आहे, तू अजिबात काय बोलायचं नाही. तुम्ही माझं ऐकणार नाही. नाही ऐकणार. हो दे तुमच्या मनासारखं, मी गप बसतो. हा ग बस. आता तू चल फक्त माझ्यासोबत. कुठं जायचं? सांगतोय तिकडे चल. चल करण्या, तू चल माझ्यासोबत. आज आहे ना सरपंचाच्या विरोधात आवाजच उठू. हा ए म्हणजे थांब. काय रे? चल माझ्यासोबत. आपल्याला आहे ना सरपंचाच्या विरोधात जन आंदोलन करायचंय. जन आंदोलन? हा ते का? अगं हे करण्या गाव सोडून चाललाय. गाव सोडून चाललाय? हा. कशामुळे रे? हो गुरु दादा ऐका माझं तुम्ही. करण्या, तुला मी शपथ दिली ना माझी, शांत बस. अजिबात आवाज काढू नको तोंडातून. हे करण्या आहे ना सरपंचाचा जाचाला कंटाळून गाव सोडून चाललाय, आणि ते ना त्याच्या विरोधात आवाज उठवायला बी घाबरतय. असं आहे का? हा. हे बघ, आता करण्या गाव सोडून चाललाय का नाही हे काय मला माहित नाही. तू जन आंदोलन चालू कर. माझं ना कुपन आलंय, तेवढं घेऊन येते मी आधी. हा, तुम्ही आयुष्यभर आहे ना हेच करा. माझं कुपन आलंय, मी चालले कुपन आणायला. मला पाणी धरायचंय, मी चालले पाणी धरायला. अरे तुम्ही स्वतःच बघा, पण दुसऱ्याचं काय नका बघू. अरे येते म्हणलं ना. नाही नाही, तू येशील तेव्हा येशील, पण मी आहे ना मी शांत बसणार नाही. माझ्यात हिंमत आहे, मी जाणार आणि याच्या विरोधात आवाज उठवणार. समजलं का? हा, जा मग. जप. चल रे करणे. हा हिला असं झालं म्हणतो होय. बसले का भाऊकी एकत्र? अरे नाही तेव्हा बांधावरून भांडतान. तुझं पाणी माझ्या वावरात आलं म्हणून भांडतान, माझ्या वावरात गबाळ का टाकलं म्हणून भांडतान, एकमेकाचे डोके फोडतान. पण एखाद्या चांगल्या कामाला ना कधीच तुम्ही येणार नाही. पण का काय झाले? अरे हे करण्या गाव सोडून चाललाय, सरपंच पगार देत नाही म्हणून. ओ गुरु दादा अहो ऐका तुम्ही माझं. ए करण्या, तुला 4 वेळा शपथ दिली ना माझी शांत बस म्हणून. आता काय मारतो का मला? गे बस. अय काय ठरलं तुमचं? आयला पण सरपंचाने असं नाही केलं पाहिजे राव. सरपंचानी करण्याला आहे ना येळेवर पगार दिला पाहिजे. किती कबळ कष्ट करताय ते.
अरे मग ते इथं कायला बोलता माझ्यासोबत? हा तिकडे चला ना सरपंच समोर बोला, तिथं दाखवा तुमची काय ताकद आहे ती. नाही जरा आमचा कसं आहे, भावकीचा प्रश्न चालू आहे, जरा महत्वाच्या विषयावर चर्चा चालू आहे आमची जरा. हा अशा चांगल्या कामाला कधी तुम्ही मध्ये येणार नाही मला माहिती ना. पण मी जातो, बसा तुम्ही इथं. चल रे करणे, चल. मग आता काय ठरवले त्यांनी? बघू की आपण काय होतंय. काय मावशी बरं आहे का? झालं जेवण? बर बर ठीक आहे ठीक आहे. ओ सरपंच, काय रे बाळा? पहिलं त्या करण्याचं आहे ना थाकल्याला पेमेंट द्या आणि त्याला मान द्या, इज्जत द्या, त्याचा आदर करा आणि त्याला गाव सोडून जाण्यापासून त्याला थांबवा. म्हणजे अहो, तो गाव सोडून चाललाय. कोण म्हणलं तुला? कोण म्हणलं म्हणजे त्यांनी सांगितलंय. हे बघा तुम्ही त्याला आहे ना गाव सोडून जाण्यापासून थांबवा, नाही तर एक तर हे गाव तरी पेटल, नाही तर मी तरी गावाला पेटवी. अरे न्यार हो गोळ्या तू जरा. तू गाव सोडून चाललाय का? अहो सरपंच त्या गुरुदाराने शपथ घातली, मला बोलता नाही येणार. अरे शपथ बिपत काय नसतं. शपथ हा एक विश्वास असतो. शपथीने कोणी मरत नसतं, मरतो तो विश्वास. सांग बरं त्याला खरं काय ते सांग ना. शपथ घातली ना. ए गोळ्या त्याची शपथ काढ बरं. सरपंच हे बघा त्याची शपथ काढतो, पण तुम्ही आहे ना त्याला बोलू द्यायचं. एक तर आधीच तो तुम्हाला बोलायला घाबरतोय, समजलं का? करण्या, आता तुझी शपथ काढतोय आणि खरं खरं सांग जे काय असेल ते. हे बघ मी आवाज उठवणारच आहे, पण तू खरं खरं सांगा काय झालंय ते. हा घाबरू नको अजिबात, मी हाय इथं. सरपंचाला आहे ना इथंच फोडू. हा हे बघा शपथ काढतोय त्याची. बोल. बोल आता. अहो गुरुदादा मला तुम्ही बोलून तरी देता का? अहो ऐका गुरुदादा, आज ऐका गुरुदादा म्हणत होतो ना मी काढून. अरे बोल ना तू, तू बोल, थांबू नको. अहो गुरुदादा मला जायची चुलत जावायच्या लग्नाला, आधीच एकतर उशीर झाला, तुम्ही मला इकडे घेऊन आलाय. हे बघ करण्या, खरं खरं सांगा, खोटं सांगू नको अजिबात. तुला बोलले ना सरपंचाला घाबरू नको म्हणून. त्यांच्या हे बघ त्यांना घाबरून तर अजिबात खोटं बोलू नको, मी आहे ना इथं. अहो गुरुदादा मी चुलत जावायच्या लग्नाला चाललोय हो. अरे करण्या एसटी निघून जाईल, लवकर जायचं तर तू अजून इथंच राहिलाय. हे गुरुदादा मला इकडे घेऊन आले. अरे मग तू तर मागाशी म्हणला ना तिथं गाव सोडून चाललोय म्हणून. अहो गुरुदादा माझ्या चुलत जावाच लग्न आहे दुसऱ्या गावात, मग मला हे गाव सोडून जावंच लागेल ना. आणि वरून त्याला आहे ना मी 10,000 रुपये दिलेत लागणाऱ्या खर्चासाठी. होय का? हा आता काय? करण्या हे सविस्तर मला आधी सांगायचं ना. अहो मी सांगत होतो तुम्ही लागला तिथं राहायला आणि परत मला शपथ घातली तुम्ही. हळू हळू. बर चालेल ठीक आहे, सरपंचाने 10,000 दिलेत ना, हा चालते. आता हे बघ तू गाव सोडून गेल्यावर तिकडे मी तरी काय करू इथं. चल मी बी येतो. चला मग. त्याचं माग ते यायचंच आहे ना आपल्याला. हा चला चला मग. इष्टी सुट्या लवकर चला. चल 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 आता 10,000 खर्च करू.